समाजाची सरकारबद्दलची चांगली भावना यांच्यामुळे झाली हे खरं आहे, पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे. अंमलबजावणी करून आमचं आरक्षण असून आंध्रात नोंद आमचं होतं, महाराष्ट्र सरकार इकडे असून आमची नोंदच नव्हती. कमीत कमी काल ते तुम्ही आले किंवा शिंदे साहेब असतील किंवा आपले फडणवीस साहेब असतील, यांच्यामुळे कमीत कमी ते जे होऊन अधिकृत रेकॉर्डला तरी आमचं गॅजेट आलं तशी 75 वर्षात. आम्ही काय त्या दिवशी 3-4 दिवस मुख्यमंत्री आम्ही रात्री बसायचो किंवा चर्चा करायचो. हवा मार्ग निघत गेला. त्यांनी मग ह्या गोष्टी केल्या पाहिजे, कशा करायच्या त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे बरोबर ते होत गेलं. अरे म्हणजे मुख्यमंत्री मोदींनी सुद्धा बारकाईने लक्ष घातलं आणि याच्या आधीच लक्ष घालायला पाहिजे. बारकाईने लक्ष नाही, मोठे नाही काढले. ते करतात सगळं. ते आपला गैरसमज असतो कधी कधी. करतात पण आम्हाला संडास लागल्यावर करतात. आधीच बारकाईने लक्ष घातलं सात होती. नाही, त्यांची भूमिका पहिल्यापासून चांगली. आता मी इतक्या वर्ष काम करतो 3-4 वर्षापासून. आम्ही चांगलंच म्हणतात ना, मग पण आमचं फायना म्हणतो ना, हे प्रॉब्लेम. आता तुम्ही आल्यामुळे जुळलं रस्त्यात. आता कसं काय जुळलं कुणाला माहित, पण जुळलं. खड्डे खुड्डे भरून निघले डांबरे. तुम्ही व्हायला हे म्हणताय हेच महत्वाचं राहतं. म्हणजे आता मुख्यमंत्री साहेबांनी दादांच्या भरोश्यावर समिती करून केलं. समाजाची सरकारबद्दलची चांगली भावना यांच्यामुळे झाली हे खरं आहे, पण ती टिकणं सुद्धा आता तेवढी गरजेचं आहे. अंमलबजावणी करून मराठवाड्यातला मराठा हा कुणबी गॅजेटियरच्या आधारे हे करणं गरजेचं आहे. मग मात्र मन जिंकली. आता सध्या तर समाजात एकदम आनंद आहे. प्रक्रिया सुरू करून दिली. काय तुम्ही जसं आपण पुढे जाईल आपली जी काही मंडळी 2-3 आपण सांगताय त्यांच्याशी काही वाटलं तर ते संपर्कात राहून आपण दुरुस्त करतो. ज्याला वाटतं, ज्यांना वाटतं त्यांना मी काय करू शकत. ज्यांना संधी होती मध्ये प्रदर्शित करायला, त्यावेळी त्यांना वेळ मिळाला नाही. त्यांनी मला त्यांना प्रश्न विचारायला, तुम्हाला कोण थांबवलं का? त्यावेळी सरकारी चर्चेची दार काही बंद केली तुमच्याकरता? तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी तुम्ही जर काही भाषणं केली असती, मतं मांडली असती, ती काही पाटलाने काही तुम्हाला नकार दिला होता का? आता तुम्ही नंतर मतं व्यक्त करून आपली शंका व्यक्त करायच्या आणि लोकांचा भ्रम निर्माण करायचा, हे उचित नाहीच आहे. तरी माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे, सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय, तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला. एनी टाइम मी काही दरवाजे बंद केलेले नाही ना.